चला पहिला चेंडू सामना करतील ते हेमंत. हलक्या हाताने चेंडू वळवलाय आणि एक धाव कंप्लीट करतायत. बॉलर्स नेम कळवायचंय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. पुन्हा एकदा तसाच फटका परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एका धावेवर समाधान मानावं लागेल यज्ञेश यांना. तीन चेंडूंमध्ये 6 धावा झालेल्या आहेत. चौथा चेंडू पुन्हा एकदा सामना करतायत हेमंत. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 7 धावा. पुन्हा एकदा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू पकडतील फेकी करतील तोपर्यंत तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. हॅलो शिव वाहतूक अध्यक्ष आमचे आदरणीय समर्थ भाई यांचं मात्र इथं आगमन झालंय. आइए आपका हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. समर्थ भाई एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आपका इस टूर्नामेंट के माध्यम से सबसे पहले आपका हार्दिक स्वागत. मागील चेंडूवर हेमंत यांचा एक मोठा विकेट पाहायला मिळाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 10 धावा झालेल्या आहेत आणि एक गडी बाद. नवीन गोलंदाज बल्ली त्यांना सामना करतील ते यज्ञेश. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू गेलाय यष्टी रक्षकाच्या हातात. यज्ञेश यांना परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत आयुष. आणि गोलंदाज आकाश गुरव उर्फ बल्ली. पुन्हा एकदा परंतु आयुष यांनी चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार.
2 चेंडूंमध्ये 16 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आयुष्याच्या पुन्हा एकदा तसाच फटका आणि पुन्हा एकदा ओ हो काय फिल्डिंग पाहायला मिळाले. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 3 चेंडूंमध्ये 17 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. फिरोज यांनी सुद्धा बॅट फिरवली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू खाली. फिरोज यांना सुद्धा परतावं लागतंय. 4 चेंडू 17 धावा आणि 3 गडी बाद. सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय NK लाईट्स अँड साऊंड यांच्या माध्यमातून. 4 चेंडूंमध्ये 17 धावा झालेल्या आहेत. पाचवा चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतात. चेंडू खाली परंतु झेल सुटतोय हातातून. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. तो सामना करतील ते जय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. दोन धावांनी समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा आणि 3 गडी बाद. बारा चेंडूंमध्ये 43 धावांची आवश्यकता दत्तनगर संघाला जिंकण्यासाठी. बॉलर नेम वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते निखिल. पहिला चेंडू निखिल यांचा. सामना करतील ते आयुष. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे अप्रतिम झेल. आयुष यांना परतावं लागतंय. थोडं स्पीडअप करायचंय. ती लहान मुलं जिथे खेळतायत त्यांनी बाहेर जायचंय मैदानाच्या. दुसरा चेंडू निखिल यांचा. सामना करतील ते रियाल. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू खाली परंतु झेल सुटतोय आणि 4 धावा.
3 चेंडू आणि धावा झालेल्या आहेत त्या 25. पुन्हा एकदा रियाल यांचा मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चेंडू उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या झालेली आहे 26 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 27 धावा. 7 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे. 6 षटकार ठोकावे लागतील जर हा सामना विजय व्हायचा आहे तर. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू खाली, परंतु झेल निसटतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. सहा चेंडूंमध्ये 35 धावांची गरज. पुन्हा एकदा समोर मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते तिथे. ओ हो, काय फटका सजवलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. तीन बॉल 28 धावांची गरज आहे. 3 षटकार मारले तरी हा सामना मुश्किल आहे दत्तनगर या संघासाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. ओहो, हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न होता, परंतु हेलिकॉप्टर काही फिरलेला नाहीये. लेगबॉयच्या स्वरूपात एक धाव येते. सामना पूर्णपणे देवनार गाव या संघाकडे झुकलेला आहे. शेवटचा चेंडू. हॅलो, चला अभिनंदन. खरं तर देवनार गाव अभिनंदन, दत्तनगर गाव
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन मात्र करणचा गुणगौरव आपण करूया. कुंदनजी या स्पर्धेचे मुख्य आदर्शम सर तिथे बघा. करणची मात्र काय बॅटिंग राहिली आहे, दर्जेदार बॅटिंग आणि दर्जेदार गोलंदाजी. चला कॅप्टन या, आता दोन्ही कॅप्टन या लवकर. 3 षटकांचे सामने असणार आहे आणि सुपर 3 मध्ये कुठला संघ मात्र दाखल होणार आहे. समरजी थांबायचं आहे, टॉस मात्र तुमच्या सुभाष आपल्याला घ्यायचं. राजनजी कॉइन द्या. राजेश सर. अच्छा, 2 कॅप्टन मात्र उपस्थित आहेत. एका ठिकाणी देवनार गाव, एका ठिकाणी रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. टेल्स कॉल, टेल्स. चला समजभाई पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. जब भी यहाँ पर ये भारत देश से अब जब कोई भी मेहमान हमारे घर में आता है तो भगवान का रूप जिसे कहा जाता है, तो इस टूर्नामेंट के माध्यम से श्री चेरेश्वर विसर्जन मित्र मंडल इस टूर्नामेंट के माध्यम से आपका यहाँ पर एक छोटा सा सत्कार. कोहली कैप, एक बार जोरदार तालियां हो जाए भाई. समत भाई इनका यहाँ पर सत्कार होते हुए कोहली कैप और यहाँ पर शॉल उड़ा के और एक छोटा सा यहाँ पर एक झाड़ यानी तुलसी का एक झाड़ आग देकर आपको यहाँ पर सम्मानित किया जाता है. आप आए हमारे इस टूर्नामेंट में और आपका कीमती समय यहाँ पर दिया आपने. फिर से एक बार आपका दिलों के गहरे से सबसे पहला इस्तकबाल. आइए फिर से एक बार मुख्य मंच पर आप इस लास्ट मैच का पौधा चला लवकर क्षेत्रक्षण लावून घ्या. रॉक 11 ये वरती बस. ये अनिल बस. अरे क्या रे, तेरे को दिया ना अभी दो. हॅलो हॅलो, मॅच हॅलो. ऑन करा, मॅच ऑन करा. हेलो मैच ऑन करा. 3 षटकांचे सामने, 3 ओवर का ये मुकाबला सुपर 3 में यहाँ पर आज के दिन का तो ये सुपर 3 के लिए ये मुकाबला चलता हुआ. अब देखना है यहाँ पर कौन सी टीम यहाँ पर बाजी मारेगी. एक है देवनार की टीम और दूसरी तरफ है हमारी ट्रॉम्बे की टीम. एक कड़ा मुकाबला, अहम मुकाबला. अब यहाँ पर से जो भी टीम जीतेंगी तो यहाँ पर एक ट्रॉफी तो ज़रूर अपने घर पर लेके जाएंगी, क्योंकि 3 इनाम है. देखिए पहला प्राइज़ यहाँ पर 1 लाख रुपया और एक ट्रॉफी है. उसके बाद में दूसरा जो इनाम है वो 50,000 रुपया और एक ट्रॉफी है. तीसरा जो इनाम है वो 30,000 रुपया और एक ट्रॉफी. तो अब यहाँ पर एक बड़ी जंग यहाँ पर अब छिड़ती हुई नजर आएंगी. चला मॅच ऑन करा एम्पर्स. रॉक 11 तुम्हालाच मात्र अंधाराचा सामना करावा लागणार आहे. लवकर मात्र फिल्डिंग लावा. पुन्हा एकदा फलंदाजी ट्रॅकवरती 2 असे बॅटर्स जे आता अंडरम नव्हे तर आता ओरमचे पण स्टार झालेले आहेत. म्हणजे या दोन्ही बॅटरनी आकाश गुरव उर्फ बल्ली आणि एका ठिकाणी आपण जर विचार केला तर करण पाटील या देवनार गावाचा सबसे कातिल. 3 षटकाचे सामने आहेत. टॉस जिंकल्यानंतर रॉक 11नी मात्र क्षेत्ररक्षण निवडलं. जोगेंद्र नांदगावकर, जोग्या या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू, या ट्रॉम्बे गावाचा सुपुत्र, एक दांडगा अनुभव, 20 ते 25 वर्षाचा टेनिस क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या. आज 40+ क्रिकेट मात्र गाजवताना दिसत आहेत. चला लहान पोरं, बच्चे ना खेले ग्राउंड पर, प्रैक्टिस बंद कीजिए, सब मैदान के बाहर. चलो स्टार्ट, मॅच ऑन. एका ठिकाणी जोग्या, दुसऱ्या ठिकाणी मात्र करण पाटील. स्लोवन पद्धतीचा चेंडू घुटना जमिनीला टेकलाय. ऑनच्या दिशेने किशोर आहेत तिथं, आणि किशोर म्हटलं तर तिथं मात्र कुठली चुकी होणार नाही आहे, कारण 7-12चा उतारा
खरं तर त्यांच्या नावावरती आहे, तो एरियाच त्यांचा आहे. खरं तर सिंगल धाव काढली आहे. करण पाटीलनी घुटणा जमिनीमध्ये टेकला होता, पण स्लो वन पद्धतीचा चेंडू होता, टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. ऑनच्या दिशेने चांगला फटका. पुन्हा एकदा काय फटका सजवला, इनसाइड आउट. दोन खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत आणि आधी मात्र तिथे येत आहेत आदी पाटील. कुठली चुकी नाही आहे आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. आणि या चेंडूमध्ये धावा आल्यात 2, म्हणजे 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 3. मून रन 3 रन 3 धावा 3 रन्स. पुन्हा एकदा जोग्या मात्र सज्ज आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. ओ फ्रंट फुटला आले आणि राजा मात्र चेंडूचा पाठलाग करतायत, पण चेंडू मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र वेगाने सीमारेषा गाठली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. तिथं धावा मिळाल्या 4. खरं तर व्यासपीठावरती प्रमुख नावं आपल्याला तिथं मात्र यजमान आहेत. समतभाई आहेत तिथं, सचिनजी यादव, अक्षय रुपवते सर तिथं मात्र उपस्थित आहेत, कुंदन कोळी सर मात्र तिथं उपस्थित आहेत. खरं तर या स्पर्धेचे मास्टरमाइंड. मोठा फटका तिथं गॅपमध्ये आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, जिथं धावा मिळतील पुन्हा एकदा 4. आज अक्षय गुरव उर्फ बल्ली थांबत नाही आहे. बघा बॉक्स क्रिकेट मात्र खेळत असताना आता त्यांनी सांगितलंय की बॉक्स क्रिकेटमध्ये मी बऱ्याचशा ट्रॉफी घेतल्यात, पण मला आता ओरम क्रिकेटमध्ये मला ट्रॉफी उचलायची आहे. खरं तर देवनाग गावाचा प्रयत्न मात्र सुरू आहे. 10 खेळाडू समेत मात्र ही स्पर्धा मात्र खेळतायत. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. अमय मात्र तिथे येत आहेत आणि चांगला थ्रो मात्र अमयच्या माध्यमातून बघायला भेटला. पहिलं षटक मात्र मार्गस्थ आहे आणि बल्ली मात्र सुरेख मात्र फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. खरं तर एक ग्रामीण क्रिकेटचा थरार आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, उद्घाटनीय दिवस. ओ हो, नाव आहे करण पाटील. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 6 धावा. डीजे ओरम क्रिकेट गाजवताना दिसत आहेत. बघा कॅप्टनने सांगितलं की आमच्याजवळ ग्राउंड नाही आहे आणि खेळाडूसुद्धा मात्र अवेलेबल नाही आहेत. आता ते 10 खेळाडू घेऊन मात्र या ट्रॉम्बेच्या मैदानामध्ये दाखल झाले आणि श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ आयोजित ही भव्य दिवस स्पर्धा, ही लाख मोलाची स्पर्धा आम्ही खेळायला आलोत. खरं तर किस्मत भी बहादुरों का साथ देते ना, हे सांगत असताना देवनार गाव आज कुठंतरी मात्र चांगली कामगिरी करते. पण ट्रॉम्बे गाव सुद्धा कमी नाही आहे. इथं मात्र अक्रम मात्र येत आहेत. आता ते मात्र फलंदाजाला चक्रम करतील का हे मात्र बघायचं आहे. डावखुरे गोलंदाज आहे. खरं तर दांडगा अनुभव आहे. 20 ते 25 वर्षाचा दांडगा अनुभव या गोलंदाजाकडे. नाव आहे अक्रम. इथं मात्र फलंदाजांनी केलंय गोलंदाजाला चक्रम आणि चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. बल्ली ऑन फायर. डीजे दादा राहून दे. खरं तर लो फुलटो चेंडू होता आणि योग्य ठिकाणी मात्र चेंडूला धाडलं. नाव आहे बल्ली. अजून एक या टायमाला फटका फसलाय पण गॅप मध्ये आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिळाल्या पुन्हा एकदा 4-4-4. डीजे 28 धावा. जशी सुरुवात पाहिजे होती ना,
बघा जेव्हा आम्ही लग्नामध्ये जातो तेव्हा मात्र तिथं स्टार्टर मात्र गरजेचं आहे आणि ते स्टार्टर खाल्यानंतर कुठंतरी मात्र अजून आपल्या डिश आपल्या पुढ्यात येतात. तसं मात्र काय स्टार्ट दिलाय. अजून एक नाव आहे अक्षय गुरव ब्रँडेड षटकार डीजे. यादव सर हे ओव्हरऑल क्रिकेट कधीच खेळत नाहीये. हे बॉक्स क्रिकेटचे तारे सितारे आहेत. आणि आज बघा ना कुंदन सरांची स्पर्धा आहे आणि त्यांनी सांगितलंय बॉक्स क्रिकेट तर आम्ही गाजवणार पण आज ओव्हरऑल क्रिकेट सुद्धा गाजवणार आहे. काय मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आहे. नाव आहे अक्षय गुरव उर्फ बल्ली. बघा यांच्या नावाचे पण बरेचसे क्लिप आहेत. आणि आज भन्नाट फॉर्ममध्ये असलेले बल्ली थांबायला तयार नाही आहे. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. जोग्या मात्र चेंडू खाली येत आहेत आणि अक्षरशः काय दर्जेदार फलंदाजी. धावसंख्या झाली आहे 35 धावा. 3 षटकांचे सामने आहेत आणि एक मोठी धावसंख्या पुन्हा एकदा देवनार गाव. खरं तर तुमचं अभिनंदन आकाश गुरव. ओ हो घुटना टेक आणि करण पाटीलने सांगितलंय ये मेरा प्यारा सा छक्का देख. क्या बात है. तयार नाही आहे. षटकाराचा पाऊस. अजून एक नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय. दर्जेदार मात्र षटकाराची आतिषबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बल्ली आणि करण पाटील 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या होते 43 धावा. देवनार गाव फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन दे. रॉक 11 शेवटचं षटक. खरं तर अनिल कोळी सध्याच्या घडीला कुंदन कोळी यांचे लहान बंधू यांच्या हातात मात्र चेंडू मात्र पाचारण केले गेले आणि बघायचं आहे 2 गोलंदाजाची चांगली धुलाई झालेली आहे. आता हे 3रं षटक आहे. याच्यामध्ये तर अजून धुलाई होईल का याच्यावरती बारीक लक्ष आहे. आखिरी ओवर. इस आखिरी ओवर को अंजाम देने के लिए टीम के यहाँ पर हम कैप्टन ही कहेंगे. इस वक्त रवि कोहली अनिल कोहली के हाथ में यहाँ पर गेंद हमें दिख रही है. यहाँ पर दोनों बैटर यहाँ पर देखिए कोई रुकने का नाम नहीं है. सिंगल डबल तो आ रहा ही नहीं है जनाब. देखिए यहाँ पर ये दोनों बैटर्स है ना यहाँ पर जहाँ पर भाषा बोली जा रही है 6 और 4 की. अब देखना इस 6 गेंदों पर यहाँ पर और कितने रन यहाँ पर बना पाएंगे. इस बार भी पिकअप शॉट ऑफ द डे. कवर के बीच में ये शॉट जाता हुआ मिले यहां पर 4 रन दीजिए. देवनार गांव यहां पर कह रहा है कि भाई इलाका तुम्हारा लेकिन धमाका यहां पर हमारा होगा. ये 2 बैटर इस वक्त बढ़िया बल्लेबाजी लेकिन इस वक्त यहां पर मौका बना है. पहला विकेट आएगी क्या. यस अनिल कोहली ने यहां पर चलता किया. प्रमोद मैदान के अंदर देखिए यहाँ पर एक बार बल्ली की अगर बल्लेबाजी अच्छी लगी तो जोरदार तालियां हो जाए इस बल्लेबाज के लिए. देखिए अंडरआर्म क्रिकेट ज्यादा खेलते हैं और ये भारत के नंबर 1 बल्लेबाज है. कई सारे मैन ऑफ द सीरीज अब इनके घर पे जाएंगे ना 50 टीवी और 50 फ्रिज तो ऐसी पड़े और ट्रॉफी को तो भंडार है. जब पवन केनी की क्लिप वायरल हुई थी ना पैसे की तो इनकी भी एक क्लिप वायरल हुई थी जहां पर इनके ऊपर पैसे उछाले गए थे. जबरदस्त बल्लेबाजी इस बार नए बल्लेबाज. ओ यहाँ पर टाइमिंग कर नहीं पाए ठीक ठाक. जोगेंद्र वहां पर देखिए अच्छी फील्डिंग. 1 रन यहाँ पर मुकम्मल किया. स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 48 रन 48 रन. अनिल ने यहाँ पर कुछ अच्छी गेंदबाजी की. कुछ रन यहाँ पर रोके. 2 ओवर में तो यहाँ पर रनों की बौछार हो रही थी. रनों की बारिश हो रही थी.
इस बार भी नाम है करण पाटिल, इस देवनार का सबसे बड़ा कातिल यानी करण पाटिल. चला देवनार तुमचे अर्धशतक पूर्ण झालं. जोरदार ताल्या जाऊन दे. धावसंख्या झाली 54 धावा. बघा तू शेर तो मैं सव्वा शेर. अजून एक नाव आहे देवनार गावाचा सुपर ब्रँड अर्थातच करण पाटील. काय फलंदाजी आहे करण पाटील आणि बल्ली. ओ हो आता फटका फसलाय. वा आपा इथं बघा काय घडलं. आता दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का नाही. 61 धावा 3 षटकानंतर देवनार गावानी कुठल्या आणि 62 धावांचं आव्हान आहे. चला लवकर या स्पीडअप करा. डीजे होऊन जाऊन दे सुंदर संगीत. तुझ्या डोल्याला शोभते चष्मा. हॅलो चला आदी पाटील आणि कृतिक मनोहर कोळी. करण पाटील खरं तर आत्ताच नुकतेच मात्र बॅटिंग करून आल्यानंतर कॅप्टन वाटतं त्यांच्यावरती जास्त जुलूम तर करत नाही ना असं चित्र मात्र दिसतंय का काय. कारण आरामसुद्धा नाही आहे. बघा बॅटिंग केल्यानंतर आता लगेच गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. एक मोठी धावसंख्या 62 धावा. सध्याच्या घडीला हे दोन युवा बॅटर या धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. एका ठिकाणी आदी पाटील आणि दुसऱ्या ठिकाणी कृतिक मनोहर कोळी. आता बघायचे सुरुवात मात्र कशी होणार आहे. कारण या मॅचमध्ये सिंगल डबलला स्थानच नाही आहे. आपण धावसंख्येचा विचार केला तर 62 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला तब्बल 20 धावा कुटाव्यात लागणार आहे. फटका कुठेतरी फसलाय का काय. आणि दर्जेदार झेल आणि पहिल्या चेंडूमध्ये विकेट. नाव आहे करण पाटील.
फलंदाजी ट्रॅकवरती वनडाऊनच्या भूमिकेमध्ये आपण जर विचार केला तर अनिल कोळी खरं तर पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतली. करण पाटीलचं आपण कौतुक करूया, बल्लीचं आपण कौतुक करूया. या दोन खेळाडूने आज मात्र ट्रॉम्बेचं मैदान गाजवलं आणि फलंदाजी तर लाजवाब आणि गोलंदाजीसुद्धा लाजवाब असं आपण म्हणूया. कारण प्रत्येक संघाला त्यांनी बॅकफूटवर ढकललं आणि बॅकफूटवरती ढकलल्यानंतर फलंदाजी तर चांगली राहिलेली आहे, आता गोलंदाजी तर चांगलीच राहिली आहे. कारण पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतला आहे. नाव आहे करण पाटील. अजून एक मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी. आता बघायचंय पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात मात्र पंच आम्हाला धावा कळवत आहेत. म्हणजे अनिल कोळीला वाटलं की हा चेंडू बराचसा मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर आणि वाईट आहे का काय, तसं काय झालेलं नाही आहे. आता मजबूत पकड आपण म्हणूया की देवनार गाव. खरं तर या गावाचं आपण कौतुक करूया. त्यांना सांगितलंय ओ हो कृतिक मनोहर कोहली ब्रँडेड चौकार आलाय वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावर. धावसंख्या झालेली आहे 30 म्हणजे 5 धावा. देवनार गाव म्हणतात तर त्यांना खेळायला ग्राउंड नाही आहे आणि बघा आज परिस्थिती काय आहे. पुन्हा एकदा मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जास्त सफल झाले. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. प्ले अँड मिस मात्र आपल्याला बघायला भेटलं. आज या ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती देवनार गावांनी सांगितलं की आमच्याजवळ ग्राउंड नसला तरी चालेल, पण आम्ही मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू. बघा सचिन यादवजी खरं तर यांच्याजवळ ग्राउंड सुद्धा नाही आहे आणि आज त्यांचा खेळ आपण बघतायत. समझ सर इनके पास ग्राउंड नहीं है लेकिन देखिए बॉक्स क्रिकेट खेलते आज ओरम में क्या लाजवाब यहाँ पर काम अपने गांव के लिए, क्योंकि ये ग्रामीण की टूर्नामेंट है, ये गांव की टूर्नामेंट है. यहाँ पर सब कुछ देना पड़ता है, अपना 100% नहीं जो कि 1000% यहाँ पर देना पड़ता है क्योंकि गांव का सवाल है. अब देखिए देवनार गांव यहाँ पर एक अच्छी कामगिरी करते हुए इस टूर्नामेंट में कुंदन कोहली जो जिनके माध्यम से ये टूर्नामेंट यहाँ पर नजर आ रही है. इस बार क्या शॉट है, शॉट ऑफ द डे, टाइमिंग बेमिसाल. गेंद गई है आउट ऑफ द पार्क, मिले जहां पर 4 रन. पहले ओवर का खेल यहाँ पर खत्म. नाव आहे मित्रांनो, आज भारतामध्ये या नावाची डंका आहे, या नावाची चर्चा आहे. बघा बॉक्स क्रिकेट खेळत असताना आपल्या गावासाठी त्यांनी असंख्य स्पर्धा जिंकल्या. तोच मात्र खेळाडू पुन्हा एकदा. नाव आहे बल्ली आणि बघा काय कार्य सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे बॅटिंग तर लाजवाब आहे आणि गोलंदाजी तर त्याहून चांगली. म्हणजे करण पाटील आणि बल्ली यांनी आज मात्र ह्या ट्रॉम्बेचा मैदान गाजवलं. ग्राउंड नसताना सुद्धा त्यांनी मात्र एक मेसेज दिलाय. बघा अगर तुमच्याजवळ ग्राउंड नसेल तर तुमच्याजवळ जिद्द पाहिजे, तुमच्याजवळ चिकाटी पाहिजे आणि तुमच्याजवळ तो प्रयत्न पाहिजे. आणि प्रयत्नशी परमेश्वर असं म्हटलं जातं ना, तो प्रयत्न मात्र देवनार गावांनी केला आणि या देवनार गावाची छाप आज या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी दाखवून दिलंय. गाव भलं छोटं आहे पण आम्ही नाव मोठं करण्यामध्ये कुठली प्रयत्न सोडणार नाही आहोत. खरं तर ग्राउंडला गुदगुल्या करत मात्र आपण ऑनच्या दिशेने मात्र चेंडू गेला आणि माझ्या मायबाप प्रेक्षकांनो फक्त 10 खेळाडूमध्ये ही मॅच खेळतायत. बघा माहुलमध्ये पण 10 खेळाडू समेत त्यांनी ती स्पर्धा खेळली आणि आज कुठंतरी आज या ट्रॉम्बेच्या नगरीमध्ये या चेरेश्वर ग्राउंडमध्ये आणि श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ या स्पर्धेमध्ये खरं तर चांगली कामगिरी करतायत. हो गती परिवर्तन. खरं तर लॉंग स्टॉप रिझनमध्ये चेंडू चाललाय. इथं मात्र स्वतःला झोकून दिलं. क्या बात आहे, लाजवाब फिल्डिंग. म्हणजे मला इजा झाली त्याची पर्वा नाही आहे. आम्ही खेळतोय आमच्या गावासाठी, आमच्या नावासाठी नव्हे. बायच्या स्वरूपात मात्र पंच आम्हाला धावा कळवत आहेत. रॉकी लॉनचं पण आपण कौतुक करूया. बऱ्याचशा कालानंतर कुठंतरी मात्र आज या स्पर्धेमध्ये स्पर्धा तर आम्ही ठेवलेत पण स्पर्धासुद्धा खेळले आणि कुठंतरी शेवटच्या मॅचमध्ये चुकी झाली आहे. कारण ओहो
कृतिक मनोहर कोळी ब्रँडेड षटकार आलाय का काय? हाय अँड हँडसम चेंडू गेला आउट ऑफ द पार्क आणि खेळाडू बघा तिथं कॅच पकडायला चाललाय. दादा षटकारच असणार आहे. काय फटका आहे पण थोडासा टायमिंग मात्र अपुरी पडलेली आहे आणि इथं मात्र कृतिकची एक या 3 चेंडूनंतर या क्रिकेटचा रंगारंगी कार्यक्रम आता समाप्त होणार आहे. आजचा दिवस ज्यांनी गाजवला आपण कौतुक करूया. राजा श्री चेरेश्वर गणेश विसर्जन मित्र मंडळ ट्रॉम्बे कोलीवाडा आयोजित आपण ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये आहोत आणि ओरम क्रिकेटचा आनंद मात्र मनमुराद मात्र घेत आहेत. 3 दिवसाची स्पर्धा आहे. आजचा दिवस इथं मात्र संपन्न होणार आहे 2 चेंडू नंतर आणि उद्या आपण जर विचार केला तर चिता कॅम्पचे 8 संघ मात्र इथं खेळताना दिसणार आहेत. डे 2 ओ हो क्या बात आहे. आल्या आल्या षटकार ठोकलाय. लेट कर दी जनाब. चला आता किती पण धावा तुम्ही बोला कारण या मॅचमध्ये तेवढं काही राहिलेलं नाहीये. आता अभिनंदन देवनार गाव, अभिनंदन रॉक 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. कुठेतरी आज तुम्ही चांगली कामगिरी केली. पुन्हा एकदा मात्र अनिल कोहलीच्या बॅटमधनं एक चांगला स्ट्रोक मात्र बघायला भेटला. आता शेवटचा चेंडू आहे. औपचारिकता आहे. देवनार गाव खरं तर दुपारच्या सत्रामध्ये दाखल झाले आणि भल्या भल्या संघाला मात्र त्यांनी नमवलं आणि सुपर 3 मध्ये त्यांनी जागा बनवली. हुक केलाय आणि जिथं धावा झाल्या 4 बुक. अभिनंदन देवनार गाव. चला जाऊया आता मॅन ऑफ द मॅच कडे आणि आजचा दिवस इथं आपण संपन्न करूया. उद्या पुन्हा एकदा